रामकृष्ण हरी मंडळी. शारदीय नवरात्र सुरू आहे. भगवान विष्णूंचे 10 अवतार सर्वांना माहीतच आहे. त्यांच्याबरोबर त्याचा उत्क्रांतीवादही सर्वांना माहीत आहे. तसेच दुर्गेचे 9 अवतार आहेत. कसे आहेत? प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिता. असे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री असे 9 अवतार आहेत. जसे विष्णूंच्या अवतारामध्ये आपल्याला मत्स्य, कूर्म, वराह याच्यामध्ये उत्क्रांतीवाद सापडतो, तसा या दुर्गेंच्या 9 अवतारामध्ये आपल्याला काय सापडतं बरं? तर जसा तो उत्क्रांतीवाद आहे, तसं एका स्त्रीचं आयुष्य कसं निर्माण होतं आणि कुठपर्यंत जातं हे या 9 अवतारांमधून आपल्याला पाहायला मिळतं. ते आपण पाहूया. पहिला अवतार आहे शैलपुत्री. या शैलपुत्री या नावातून पाहिलं तर कळेल, शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी. हा तिचा पहिला अवतार आहे, म्हणून हे सर्वात साधे रूप आहे. जसं एक लहान मूल आत्ताच जन्मलेलं, जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते त्याच्या नावाने नाही तर आपल्या आई वडिलांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणून मातेच्या या अवताराचं नाव आहे शैलपुत्री. इथे देवीचं स्वतःचं नाव नाही, ती पित्याच्या नावाने ओळखली जाते. देवीचं स्वरूप पाहिलं तर आईचे 2च हात आहेत. एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ. एरवी 18, 8 असे अनेक हात आहेत, पण हे सुरुवातीचं स्वरूप आहे, साधं आहे, आत्ताच उत्पन्न झालेली आहे, सौम्य आहे आणि विध्वंस सुद्धा आहे. म्हणजे एक त्रिशूळ आहे, एक कमळ आहे. लहान मुलांमध्ये सगळेच गुण असतात, असं हे आईचं पहिल्या अवताराचं शैलपुत्री असं स्वरूप. आईचा दुसरा अवतार आहे ब्रह्मचारिणी. आता तिचा जन्म झाल्यानंतर हा शिशु थोडा मोठा झालेला आहे आणि त्याची तुलना आपण शाळेत जाणाऱ्या शिशुसोबत करू शकतो. अनुशासित राहून कठोर ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे, म्हणून या अवताराला ब्रह्मचारिणी असे म्हणतात. आपल्या पूर्वी भारतामध्ये गुरुकुल पद्धतीमध्ये आपल्या आयुष्याची पहिली 20-25 वर्ष आपल्याला शिक्षणात घालवायला लागायची, गुरूंच्या घरी जाऊन. त्याला ब्रह्मचर्य आश्रम असं म्हणतात. म्हणून या अवताराचं नाव ब्रह्मचारिणी आहे. आईची वस्त्र सफेद आहेत. हे वय त्याग आणि तपस्येचं आहे, म्हणून वस्त्र सफेद आहेत. आणि आपला पूर्ण फोकस हा अभ्यासावर पाहिजे, म्हणून एका हातामध्ये कमंडलू आहे आणि दुसऱ्या हातामध्ये माळा आहे. सफेद वस्त्र तपस्विनीचा अवतार आहे. पहिल्या 25 वर्षात मेहनत करायची आहे. आपलं जीवन उत्कृष्ट करायचं असेल तर तपस्या अटळ आहे. हा अवतार म्हणजे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचं एक रूप आहे. माता दुर्गेचा तिसरा अवतार चंद्रघंटा. हा संपन्न अवतार आहे. पूर्वीच्या दोन्ही अवतारात शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणी यात मातेचे फक्त 2 हात आहेत. इथे मातेचे 10 हात आहेत. काही हातांमध्ये शस्त्र आहेत तर काही हातात कमळ, घंटा, कमंडलू आणि पाण्याचा कलश आहे. या अवतारात आई भक्ती आणि शक्ती या दोन्हीने परिपूर्ण आहे. आईचं हे स्वरूप म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी नवीन चॅलेंज घेण्यासाठी बाहेर पडलेला आहे, अशा प्रकारचं हे स्वरूप आहे. आधीच्या अवतारात केलेलं तप आता फळाला आलेलं आहे. ब्रह्मचारिणी अवतारामधलं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर कळेल की आईला तिसरा डोळा सुद्धा आलेला आहे. संघर्षासाठी ती तयार आहे. हे स्वरूप त्यालाच रिप्रेझेंट करतं. मातेचा पुढचा चौथा अवतार आहे कुष्मांडा. कु म्हणजे छोटा, उष्मा म्हणजे हीट किंवा ऊर्जा, अंड म्हणजे एग किंवा कॉस्मिक एग म्हणजे ब्रह्मांड. जेव्हा काही नव्हतं तेव्हा मातेने ब्रह्मांडाची निर्मिती ह्या स्वरूपातनं केलं असं मानलं जातं. आईच्या ह्या अवताराची कल्पना एखाद्या गर्भवती स्त्रीसारखी केली जाते.
जसं आईने ब्रह्मांड रचलं तसं ही स्त्री एका नवीन जीवाला या जगात आणणार आहे. ह्या स्वरूपात आपण पाहिलं तर आईच्या हातामध्ये एक मडकं आहे, ज्यात मध किंवा अमृत आहे. आपल्या पुराणातील अनेक गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर या कथांमध्ये मडक्याला गर्भ मानलं जातं. त्यामुळे आईचा हा चौथा अवतार कुष्मांडा हा एखाद्या गर्भवती स्त्रीचा अवतार असल्यासारखा मानला जातो. आईचा पाचवा अवतार आहे स्कंद माता. शैलपुत्री आता माता झाली. आधी ती पुत्री होती, आता माता झालीये, म्हणून तिचं नाव तिचा मुलगा स्कंद म्हणजे कार्तिकेय याच्या नावावरून स्कंद माता असं पडलं आहे. तिचं स्वरूप एका मुलीमधून आता मातेकडे झाले. माता ममता पूर्ण असते, म्हणून या अवताराचा अभ्यास करताना दिसेल की तिच्या मांडीवर कार्तिकेय स्वामी बसलेला आहे आणि ती माता असल्यामुळे तिच्या हातामध्ये या अवतारात कोणतंही शस्त्र नाही. मातेचा सहावा अवतार कात्यायिनी अवतार आहे. याच अवतारात मातेने महिषासुराचा वध केला आहे. स्त्री आई झाली की ती सर्व शक्तिमान होते. आता ती कोणावर अवलंबून नसते, स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी सुद्धा. हा शक्तिशाली कात्यायिनी असा, आणि या अवतारामध्ये 18 हात सुद्धा दाखवले जातात. सप्तम अवतार कालरात्री किंवा आपण त्याला काली असे सुद्धा म्हणतो. याचे दोन अर्थ निघतात. रात्रीसारखी काळी किंवा रात्रीला गिळणारी, रात्रीचा काळ असणारी. सृष्टीचा प्रलय झालेला आहे, काळ सृष्टीला गिळतोय आणि माता त्या काळाला गिळते, असं रौद्र रूप आहे. रक्तबीज नावाच्या राक्षसाला मारून त्याचं रक्त प्यायलेला हा कालरात्री अवतार आहे. क्रोध खूप भयंकर आहे आणि त्याला आवरायला स्वतः शंकरांना यावं लागलं होतं. स्त्री ममतेने ब्रह्मांडाची रचना करू शकते, तशी विनाश सुद्धा करू शकते, हे दाखवणारं मातेचं कालरात्री स्वरूप असलेला 7वा अवतार आहे. मातेचा 8वा अवतार. आधीच्या अवतारांमध्ये उग्र रूप दाखवलेली आहेत. जसं जसं अष्टमी जवळ येते तसं मातेच्या पूजेचं स्वरूप सुद्धा अधिक तीव्र होत जातं. पण हा 8वा अवतार मात्र शांतीचा परमोच्च अवतार आहे, महागौरी अवतार. यात आई भगवान शंकर आणि आपल्या पुत्रांसमवेत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पारिवारिक स्वरूपामध्ये ती दिसते. महागौरी हे प्रेम स्वरूप असं 8वा अवतार आहे. मातेचा 9वा अवतार सिद्धिदात्री आहे. मातेच्या या स्वरूपाची तुलना ज्या स्त्रीला सर्व ज्ञान झालेलं आहे आणि ती परिपूर्ण झालेली आहे अशा स्वरूपाची, म्हणजे आपल्या घरातली एक ज्येष्ठ स्त्री जशी आपली आजी. तिचं काम म्हणजे ती आतापर्यंत जे शिकली आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं. नाती नातू यांच्यासाठी कृपा करणारा, सर्वांना प्रेम देणारा, सिद्धी देणारा असा सिद्धिदात्री हा मातेचा 9वा अवतार आहे. तुम्हाला मातेच्या या 9 अवतारांबद्दलची ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धर्म संस्थापनार्थाय या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोचवा. रामकृष्ण हरी.